श्री स्वामी समर्थ. तुळ राशी. कर्माचा हिशोब सुरू. जुन्या गोष्टींचा शेवट जवळ आला आहे. अनपेक्षित घटना घडणार. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आयुष्यातील अनेक गोष्टी ज्या बराच काळ अडकून पडल्या होत्या त्यांचा आता हळूहळू शेवट होताना दिसेल. हा फक्त शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे. कर्माचा हिशोब सुरू होत आहे, म्हणजे जे काही तुम्ही भूतकाळात केले आहे त्याचे योग्य फळ आता मिळणार आहे. हा काळ तुम्हाला न्याय देणारा आणि तुमच्या बाजूने उभा राहणारा आहे. जुन्या अडचणींचा शेवट. गेल्या काही काळात तुम्ही ज्या समस्यांमध्ये अडकून पडले होतात त्या आता हळूहळू सुटू लागतील. कामात वारंवार येणारे अडथळे, कुटुंबातील तणाव, मानसिक दबाव किंवा निर्णय न घेता येणारी परिस्थिती आता बदलणार आहे. विशेष म्हणजे या अडचणी अचानक नाहीशा न होता टप्प्याटप्प्याने कमी होतील, ज्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की परिस्थिती तुमच्या बाजूने फिरते आहे. जे कामे वारंवार अडकत होती ती पूर्ण होऊ लागतील आणि तुम्हाला दिलासा मिळेल. हा काळ तुमच्या सहनशीलतेचे फळ देणारा ठरेल. कर्माचा योग्य निकाल लागणार. तुम्ही प्रामाणिकपणे आणि मनापासून केलेल्या कामांचा हिशोब आता समोर येईल. ज्यावेळी तुम्हाला वाटत होतं की तुमच्या चांगल्या कृतीचं काहीच फळ मिळत नाही, त्या सर्व गोष्टी आता उलट होतील. तुम्हाला योग्य मान सन्मान, कौतुक आणि यश मिळू लागेल. दुसरीकडे ज्यांनी तुमच्याशी अन्याय केला किंवा चुकीच्या पद्धतीने वागले त्यांच्यावर त्यांच्या कर्माचा परिणाम दिसू लागेल. त्यामुळे तुमच्या मनातील अस्वस्थता कमी होईल आणि न्याय मिळाल्याची भावना निर्माण होईल. दुश्मनांवर विजय मिळणार. तुमच्या विरोधात काम करणारे किंवा तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणारे लोक आता उघडकीस येतील. त्यांच्या खऱ्या हेतूचा पर्दाफाश होईल. यामुळे तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं हे स्पष्ट होईल. विशेष म्हणजे तुम्हाला काहीही आक्रमक पाऊल उचलण्याची गरज नाही, कारण परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने फिरणार आहे. तुमच्यावर केलेले षडयंत्र फसतील आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल. हा काळ तुमच्या आत्मसन्मानाला बळ देणारा आहे. अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. तुमच्या आयुष्यात अचानक काही अशा सकारात्मक गोष्टी घडतील ज्या तुम्ही अपेक्षितही केल्या नसतील. एखादी चांगली नोकरीची संधी, अडकलेले पैसे परत मिळणे, जुनी समस्या अचानक सुटणे किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून मदत मिळणे अशा घटना घडू शकतात. या घटनांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला वाटेल की नशीब तुमच्या बाजूने आहे. हा काळ आश्चर्यकारक बदलांचा आहे, त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य फायदा घ्या. नात्यांमध्ये स्पष्टता येईल. ज्या नात्यांमध्ये गैरसमज, दुरावा किंवा शंका निर्माण झाली होती त्या नात्यांमध्ये आता स्पष्टता येईल. कोण तुमच्यासाठी खरोखर चांगलं विचार करतं आणि कोण फक्त दिखावा करतं हे तुम्हाला समजेल. काही नाती अधिक घट्ट होतील तर काही नाती नैसर्गिकरित्या दूर जातील. पण या सगळ्याचा शेवट तुमच्या हिताचाच असेल. तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल आणि योग्य लोकांसोबत राहण्याचा निर्णय घेऊ शकाल. यामुळे तुमच्या आयुष्यात शांतता आणि समाधान वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा. गेल्या काही काळात जर तुम्हाला पैशाच्या बाबतीत अडचणी, अडकलेले पैसे किंवा अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागत असेल तर आता परिस्थिती बदलताना दिसेल. हळूहळू आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. जे पैसे अडकले होते ते परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात किंवा चालू कामातूनच उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. काही लोकांसाठी प्रमोशन, पगारवाढ किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे या काळात तुम्ही केलेले नियोजन फायदेशीर ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवून आणि योग्य गुंतवणूक करून तुम्ही भविष्यासाठी मजबूत पाया तयार करू शकतात. आत्मविश्वासात वाढ होईल. ज्या गोष्टींबाबत तुम्हाला आधी शंका वाटत होती त्या आता स्पष्ट होऊ लागतील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरू लागतील. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. त्यामुळे तुमची ओळख आणि मान सन्मान वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची ऊर्जा तुम्हाला मिळेल. एखाद्या मोठ्या निर्णयासाठी जो धैर्य लागतो तो तुम्हाला या काळात मिळणार आहे. हा वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यात पुढे नेणारा ठरेल. आध्यात्मिक प्रगती होईल. या काळात तुमचं मन आतल्या शांततेकडे आणि आध्यात्मिकतेकडे वळू शकतं. तुम्हाला एक वेगळी स्थिरता आणि समाधान अनुभवायला मिळेल. देवावर श्रद्धा वाढेल. प्रार्थना, ध्यान किंवा जप करण्याची इच्छा निर्माण होईल. या गोष्टींमुळे तुमच्या मनातील तणाव कमी होईल आणि तुम्हाला मानसिक बळ मिळेल. काही लोकांना एखादा गुरु, मार्गदर्शक किंवा योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती भेटू शकते.
हा काळ फक्त बाह्य आयुष्यासाठी नाही तर आतल्या समाधानासाठी महत्त्वाचा आहे. नवीन सुरुवातीसाठी योग्य वेळ. जुन्या गोष्टींचा शेवट होत असल्यामुळे नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. नवीन व्यवसाय, नवीन नोकरी, नवीन प्रोजेक्ट किंवा एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाऊल उचलू शकता. यावेळी घेतलेले निर्णय दीर्घकालीन यश देणारे ठरू शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला योग्य संधी आणि योग्य लोकांची साथ मिळेल. त्यामुळे घाबरून न जाता आत्मविश्वासाने पुढे जा. हा काळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा आहे. सकारात्मक बदलांची मालिका सुरू होईल. एक बदल घडल्यावर त्यानंतर आणखी चांगले बदल होण्याची साखळी सुरू होईल. सुरुवातीला लहान वाटणारे बदल नंतर मोठा परिणाम देऊ शकतात. तुमच्या विचारसरणीत, काम करण्याच्या पद्धतीत आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल दिसतील. तुम्ही अधिक शांत, समजूतदार आणि मजबूत बनाल. या बदलांमुळे तुमचं आयुष्य अधिक संतुलित आणि आनंदी होईल. एकंदर पाहता हा काळ तुमच्या जीवनात स्थैर्य, प्रगती आणि समाधान घेऊन येणारा आहे. तूळ राशीसाठी हा काळ कर्माच्या हिशोबाचा असला तरी तो घाबरण्याचा नाही, तर आनंदाने स्वीकारण्याचा आहे. जे काही तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. दुश्मनांचा हिशोब होणार आहे आणि तुमचं आयुष्य एका सकारात्मक वळणावर येणार आहे. या काळात संयम ठेवा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू दूर होऊन प्रकाशाची सुरुवात होणार आहे. श्री स्वामी समर्थ.